राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नामदार नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक मनीष दिळवी, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक, अतुल काळसेकर, उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद, सिंधुदुर्ग जिल्हा बँक। आम्ही कोणाच्या धर्माच्या आडवं कधी देत नाही, पण अगर आमच्या आडवं कोण आलं ना, आम्ही त्याला परत घरी जायला देत नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। कार्यसम्राट, सडेतोड आणि जनतेच्या मनातील नेता मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा। महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाभिमुख कार्याचा आढावा घेण्याची एक महत्त्वाची संधी आहे। प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणी, अभ्यासपूर्ण मांडणी, आक्रमक नेतृत्व शैली, सडेतोड वक्तृत्व आणि जनसामान्यांशी असलेला थेट संवाद या गुणांच्या जोरावर त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे। नितेशजी राणे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत सातत्याने संघर्ष केला आहे। विकास कामांबाबत असलेली त्यांची तळमळ, प्रशासनावर असलेली पकड आणि कार्यकर्त्यांशी जपलेली नाळ यामुळे ते आज महाराष्ट्रातील प्रभावी युवा नेतृत्वापैकी एक मानले जातात। मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नितेशजी राणे यांनी या विभागाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे। कोकणातील मच्छीमार बांधवाच्या समस्या सोडविणे, मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोड देणे, मासेमारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, जेट्टी आणि बंदराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। राज्याच्या किनारपट्टी भागातील आर्थिक विकासाला गती देण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला आहे। मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम, आधुनिक आणि स्पर्धात्मक करण्याचा त्यांचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो। सिंधुदुर्गच्या विकासाला नवी चालना। राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रमोद कामत, अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, तुकाराम उर्फ दादासाहेब, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सर्व सभापती जिल्हा परिषद सदस्य सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला आहे। रस्ते, पाणी पुरवठा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळाली आहे। जिल्ह्यातील विकास कामांचा नियमित आढावा घेऊन प्रशासनाला जबाबदार धरण्याची त्यांची कार्यपद्धती लोकांच्या विशेष पसंतीत उतरली आहे। शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत। हिंदुत्ववादी नेतृत्वाची ठसठशीत ओळख। राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक चंद्रास उर्फ बबलू सावंत, सदस्य पंचायत समिती कणकवली आणि तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते। नितेशजी राणे हे महाराष्ट्रातील प्रखर हिंदुत्ववादी नेत्यापैकी एक म्हणून ओळखले जातात। हिंदू समाजाच्या विविध प्रश्नावर त्यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली आहे। त्यांच्या भाषणामध्ये दिसणारा आत्मविश्वास, मुद्देसूद मांडणी आणि निर्भीडपणा यामुळे तरुण वर्गांमध्ये त्यांची विशेष लोकप्रियता निर्माण झाली आहे। कोणत्याही विषयावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याची त्यांची शैली त्यांना राज्यातील इतर नेत्यांपासून वेगळी ओळख मिळवून देते। भाजप संघटन विस्तारातील महत्त्वपूर्ण योगदान। भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात नितेशजी राणे यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते। विशेषतः कोकण विभागात भाजपची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली आहे। बूथ स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरित केले। अनेक नवीन कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना पक्षाशी जोडून संघटन वाढविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। पक्ष प्रवेशांचा धडाका। राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नामदार नितेश राणे साहेब
यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक मनीष दिळवी, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक, अतुल काळसेकर, उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद, सिंधुदुर्ग जिल्हा बँक. अलीकडच्या काळात विविध राजकीय पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशांमागे नितेशजी राणे यांच्या नेतृत्वावरील विश्वास आणि त्यांची प्रभावी कार्यशैली असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते. कोकणासह राज्यातील अनेक भागात त्यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रभावी नेतृत्व दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकार्यामध्ये नितेशजी राणे यांची गणना केली जाते. शासनाच्या विविध धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ते सक्रियपणे कार्यरत आहेत. सरकार आणि संघटना यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. राज्याच्या विकासविषयक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग लक्षणीय मानला जातो. विरोधकांवर सडेतोड प्रहार. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रमोद कामत, अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, तुकाराम उर्फ दादासाहेब, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सर्व सभापती जिल्हा परिषद सदस्य सिंधुदुर्ग. राजकीय व्यासपीठावर विरोधकांवर आक्रमकपणे टीका करण्यासाठी नितेशजी राणे ओळखले जातात. विविध राजकीय विषयांवर त्यांनी विरोधकांना वेळोवेळी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ते राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत राहतात. जनसंपर्क हीच खरी ताकद. नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जनतेशी असलेला थेट संपर्क. सामान्य नागरिक, कार्यकर्ते, युवक, महिला आणि विविध सामाजिक घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती त्यांना जनतेच्या अधिक जवळ घेऊन जाते. भविष्यकालीन नेतृत्वाची आशावादी दिशा. ऊर्जावान नेतृत्व, विकासाभिमुख दृष्टिकोन, संघटन कौशल्य, जनसंपर्क आणि प्रशासनावरील पकड यामुळे नितेशजी राणे यांच्याकडे महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रभावी नेतृत्वापैकी एक म्हणून पाहिले जात आहे. कोकणापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी स्वतःचा प्रभाव निर्माण केला असून आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. कार्यसम्राट मंत्री नितेश राणे विकास, दूरदृष्टी आणि जनहिताचा ध्यास असलेले प्रभावशाली नेते आहेत. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि जनहिताचे निर्णय राबवून राज्याच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. मत्स्य व्यवसाय, बंदर विकास, तंत्रज्ञानाचा वापर आणि पत्रकार कल्याण अशा विविध क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांचे नेतृत्व विशेष ठरले आहे. वाढवण बंदर विकास. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या वाढवण पोर्ट विकासासाठी मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठ्या खोल समुद्री बंदरापैकी एक म्हणून विकसित होत असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, औद्योगिक गुंतवणूक आणि निर्यात आयात क्षेत्राला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची सागरी अर्थव्यवस्था अधिक सक्षम होणार असून राज्याच्या विकासात त्याचा मोठा वाटा असेल. LED फिशिंग विरोधी कठोर कारवाई. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील एक गंभीर समस्या म्हणजे LED प्रकरणाचा वापर करून केली जाणारी मासेमारी. या पद्धतीमुळे समुद्री जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत असून पारंपरिक मच्छीमारांचे मोठे नुकसान होते. मंत्री नितेश राणे यांनी या समस्येची गंभीर दखल घेत LED फिशिंग विरोधात कठोर भूमिका घेतली. संबंधित विभागांना कारवाईचे निर्देश देत अनेक ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यांच्या या निर्णयामुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये विश्वास निर्माण झाला असून समुद्री संपत्तीचे संवर्धन करण्यासाठीही महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI उपक्रम. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रमोद कामत, अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, तुकाराम उर्फ दादासाहेब, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सर्व सभापती जिल्हा परिषद सदस्य सिंधुदुर्ग. तंत्रज्ञानाच्या युगात सिंधुदुर्ग जिल्ह्याला आधुनिकतेची जोड देण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. प्रशासन, शिक्षण आणि विविध शासकीय सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा डिजिटल आणि तंत्रज्ञान स्नेही बनविण्याच्या प्रयत्नातून युवकांना नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होत आहे. भविष्यात AI तंत्रज्ञानाचा वापर प्रशासन अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पत्रकारांसाठी घरकुल प्रकल्पाचे भूमिपूजन. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या कल्याणासाठी मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी घरकुल प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. यामुळे पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पत्रकारांना सुरक्षित आणि स्वतःचे निवासस्थान उपलब्ध व्हावे या उद्देशाने राबविण्यात आलेला हा प्रकल्प सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे. विकासाभिमुख नेतृत्व. वाढवण बंदरासारख्या मोठ्या विकास प्रकल्पांचा पाठपुरावा, LED फिशिंग विरोधातील कठोर भूमिका, AI तंत्रज्ञानाला प्रोत्साहन आणि पत्रकार कल्याणासाठीचे उपक्रम या सर्वांमधून मंत्री नितेश राणे यांची विकासाभिमुख आणि दूरदृष्टी असलेली कार्यशैली स्पष्ट होते. जनतेच्या प्रश्नावर तत्परतेने निर्णय घेणे आणि विकास कामांना गती देणे ही त्यांची ओळख बनली आहे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करणारे, विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे, हिंदुत्वाच्या विचारांशी कटिबद्ध राहणारे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनात अधिकाधिक यश लाभो. तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे योगदान अधिक वृद्धिंगत हो, हीच सदिच्छा. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रमोद कामत, अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, तुकाराम उर्फ दादासाहेब, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सर्व सभापती जिल्हा परिषद सदस्य सिंधुदुर्ग. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक चंद्रहास उर्फ बबलू सावंत, सदस्य पंचायत समिती कणकवली आणि तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते.